माजी महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून 9 वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना आमच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि तो आनंदाचा क्षण आज नितीन सावंतजी असतील, सुनील पाटीलजी असतील, आमचे शहर प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय. या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच दिलाय, पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील, युवक असतील, या सर्व संघटनेने निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुरता मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील. कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्याचं कार्यालय घेऊनच पळून गेलं आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून काढण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय, फिक्स आमदार, त्यांनाही गॅरंटी नाहीये म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावं लागतोय. यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल का हवा कुठे चाललेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण रदद असेल, मुरुड असेल, परभणी असेल, या सर्व तालुक्याची तालुकाने देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलण्या सुरू आहेत, अंतिम स्तरावरती आहेत. काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत. कर्जत असेल, मुरुड असेल, आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल, मी असेल, मोहन पाटीलजी असतील, भोईर साहेब माजी आमदार आहेत, या सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेलं आहे.